नमस्कार, ऑफर झोनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत सावतानगर नाशिक। तंडेला रो हाऊस आहे 3 BHK मध्ये, रेडी पोझिशन मध्ये आहे। एरिया बघू शकता, आजूबाजूचा परिसर, याची पार्किंग आहे। खूप मोठी अशी पार्किंग आहे। याची पाण्याची टाकी आहे। इथं 2,500 लिटरची पाण्याची टाकी, इथं नळाचं कनेक्शन दिलेलं आहे। एक तुमची इनोवा कार आरामशीर बसेल एवढी जागा आहे। या प्रकारे ही पार्किंग आहे। जाऊया पुढे। ही याची एंट्री आहे। उत्तरमुखी हा रो हाऊस आहे। दरवाजाला वुडन फ्रेम लावलेली आहे आणि 3D टाइल्स लावलेल्या आहेत। बाहेरून बघू शकता, उंची दरवाजाची छान अशी उंची आहे। मध्ये आल्यावर तुम्हाला उजव्या साईडला जो आहे स्टोरेजसाठी स्पेस आहे आणि वरच्या फ्लोअरला जाण्यासाठी जिना दिलेला आहे। पुढे आल्यानंतर या साईडला या प्रकारे हा जिना दिलेला आहे। इथे आल्यावर तुम्हाला कॉमन टॉयलेट आणि बाथरूम मिळणार आहे आणि हा जो आहे हा खालचा बेडरूम आहे। एक विंडो आणि त्याला मागचा एक दरवाजा दिलेला आहे। साइज बघू शकता, रूमची साइज बघू शकता तुम्ही। रूमची छान अशी साइज आहे। वर जे आहे POP तुम्हाला करून मिळणार आहे। इथं POPचं काम अजून चालू झालेलं नाहीये। या साईडला जो आहे वॉशिंग एरिया आहे। आणि हा जो आहे ग्राउंड फ्लोअरचा रूम आहे। हा तुम्ही छोटा रूम रेंटने देऊ शकता किंवा तुमचं ऑफिस असेल कसलं ते ऑफिस म्हणून इथं स्टार्ट करू शकता किंवा स्वतःचा स्टोरेजसाठी हा रूम यूज करू शकता तुम्ही। वर जाऊया। वरच्या फ्लोअरला हॉल आणि किचन आहेत। इथं जे आहे व्हेंटिलेशनसाठी एक विंडो दिलेली आहे छोटी। आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलो आहोत। हा जो आहे वर जाण्यासाठी जिना आहे। या साईडला जो आहे हॉल आहे आणि या साईडला जो आहे किचन आहे, त्यालाच लागून टॉयलेट आहे। आधी हॉलकडे जाऊया। हॉलची साईज बघू शकता तुम्ही, चांगली मोठी साईज हॉलला दिलेली आहे। एक विंडो हॉलला आहे आणि POPचं काम सुरुवात केलेली आहे। रेडी पोझिशन मध्ये हा रो हाऊस आहे। उत्तरमुखी रो हाऊस आहे। छान असं कन्स्ट्रक्शन आहे। बघू शकता मित्रांनो हॉल साईज। जाऊया किचनकडे। इथं जे आहे बेसिन येऊन जाईल। या साईडला तुम्हाला टॉयलेट दिलेला आहे आणि हा तुमचा किचन आहे। बघू शकता पश्चिमेकडे किचन आहे आणि लिंटर लेवल याला दिलेली आहे। एक मोठ्या साईजची विंडो याला दिलेली आहे आणि किचनची साईज बघू शकता। या साईडला बेसिन येऊन जाईल आणि विंडो साईज पण बघू शकता। छान अशी विंडो साईज आहे, लिंटर लेवल आहे। या प्रकारे तुम्हाला किचनचा ओटा मिळणार आहे या रो हाऊस मध्ये। जाऊया वरच्या फ्लोअरला। वरच्या फ्लोअरला 2 बेडरूम आहेत। ते आपण जाऊन बघूया।
हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। वर आल्यानंतर हा जो जिना आहे, वर टेरेसवर जाण्यासाठी हा इथून जिना दिलेला आहे। आपण आलो आहोत सेकंड फ्लोअरला। सेकंड फ्लोअरला हा एक बेडरूम आहे, याला तुम्हाला गॅलरी दिलेली आहे। या साईडला आल्यावर तुमचा सेकंड बेडरूम आहे। हॉलच्या वरचा हा जो आहे बेडरूम आहे, याची साईज पण छान आहे। बघू शकता तुम्ही, याला एक फ्रेंच डोअर दिलेला आहे, लिंटर लेवल पण आहे आणि याला पीओपीचं काम चालू केलेलं आहे। याची गॅलरीची साईज आहे। बघू शकता तुम्ही गॅलरी साईज। हा जो आहे समोरचा रोड आहे रो हाऊसच्या। या प्रकारे हा एरिया आहे, परिसर आहे। बघू शकता तुम्ही, पूर्ण दाट वस्ती आहे। इथं जे आहे तुमचा फ्रेंच डोअर येऊन जाईल। बाहेरून पण 3D टाइल्स लावलेले आहेत। बघू शकता साईज, बेडरूम साईज। जाऊया पुढच्या बेडरूमकडे। या बेडरूमकडे आल्यानंतर तुम्हाला इथं एक कॉमन टॉयलेट दिलेला आहे। इथं वेस्टर्न टॉयलेट येईल तुम्हाला। आणि हा जो आहे हा तुमचा शेवटचा बेडरूम आहे सेकंड फ्लोअरचा। याला एक विंडो आणि लिंटर लेवल दिलेला आहे आणि याला पण तुम्हाला पीओपी मिळणार आहे। बघू शकता तुम्ही, या प्रकारे बेडरूम साईज आहे। या रो हाऊसची खासियत ही आहे की याला प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला पीओपी मिळणार आहे। उत्तरमुखी हा रो हाऊस आहे। जाऊया टेरेसवर। थोडं काम बाकी आहे, फिनिशिंग वर्क बाकी आहे आणि थोडे वायरी वगैरे लावण्याचं काम बाकी आहे। ऑलमोस्ट 80% हा रो हाऊस रेडी झालेला आहे। जर तुम्हाला असा रो हाऊस घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरांवर तुम्ही कॉल करू शकता। हा जो आहे आपला टेरेसचा जिना आहे। आता आपण टेरेसवर आलो आहोत। बघू शकता चायना तुकडी इथं लावलेली आहे। टेरेसवर छान असं कंस्ट्रक्शन आहे। परिसर बघू शकता तुम्ही, आजूबाजूचा पूर्ण रहिवासी एरिया आहे। सावतानगर हिरावाडीमध्ये हा रो हाऊस आहे। स्क्रीनवर दिलेल्या नंबरांवर तुम्ही कॉल करून व्हिजिटसाठी बुकिंग घेऊ शकता आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला जी ऑफर दिलेली होती तीच ऑफर याची आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।